विलासराव चव्हाण हे दीप प्रज्वलन करतायत. सरपंच सन्माननीय सुशील जाधव या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत. मार्गदर्शनाला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय खोत सर यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी यावं. त्याचबरोबर पुणे जोशीघरांचे बंधू विजयकुमार जोशी या ठिकाणी आहेत. आज मुद्दामून पुण्याहून या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले त्यांनाही विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. त्याचबरोबर या संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र चव्हाण जोशी सर या ठिकाणी प्रज्वलन करत आहेत. सुभाष कदम या ठिकाणी या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः. आणि यानंतर या ज्ञानेश्वरांनी दुरिता श्रद्धास्थान आहे गोंदवलेकर महाराज त्यांची प्रतिमा या ठिकाणी आहे. त्यांना पुष्पहार अर्पण करावा. तो त्यांचा कार्यकाल आहे. शैक्षणिक सामाजिक विविध स्तरावर त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हे पाहण्यासाठी त्यांचे सुपुत्र अभिजित जोशी हे या ठिकाणी आज पुण्यातून आलेले आहेत. ते बंधू त्यांच्या वहिनी हे सुद्धा मुद्दाम या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जोशी वहिनींचा सत्कार आणि घराच्या बाहेर समाजामध्ये हे सगळं जे कार्य केलं ते जोशी वहिनींच्या मुलं केलं. ठामपणे त्यांच्या पाठीमागे जेव्हा बाहेरून यायचे तेव्हा त्यांच्याबरोबर 2-4 माणसं घरी असायची. त्यांचा चहा नाश्ता वेळपणीचं जेवण हे सगळं आधी घरी न सांगता सुद्धा वहिनीला करावं लागत असे. आणि त्यांनी कधीही त्याच्यामध्ये नाराजी व्यक्त केली नाही आणि त्या सरांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या. तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि देवगिरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय साळवी सर ते सुद्धा या ठिकाणी जोशी सरांचा चिपळूण तालुक्याचे या ठिकाणी जोशीसरांचा गौरव करत आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागातर्फे या केंद्राचे केंद्रप्रमुख तर ते जोशी सरांनी 40 वर्ष ही पत्रकारिता केलेली आहे आणि आज त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांचा गौरव करत आहेत. निश्चितपणे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मिलिंद हायस्कूलचे प्राचार्य उपाध्यक्ष केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विलासराव चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी ज्या कार्य आहे त्या कार्याचा लेखाजोखा हा या अंकामध्ये घेतलेला आहे. जोशी सरांकडे प्रेम करणारे सर्व जे लोक आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये एक दिलेले आहेत आणि जोशी सरांनी जे विविध कार्य केलं त्यांची काही छायाचित्र या अंकामध्ये आहेत. प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. जवळचे आणि एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण माननीय अनिल कुमार जोशी सरांकडे पाहतो. खरं तर सर असे क्षेत्र नाही की क्षेत्रात ज्या क्षेत्रात सरांनी काम केलेलं नाही. विज्ञानाबरोबरच सामाजिक सेवा राजकीय व्यासपीठावर सरांनी काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी अतिशय तळमळीत काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता असं सरांचं वर्णन करायला लागेल. सरांच्या अमृत महोत्सव वाढवण्यानिमित्त विशेष प्रोग्राम काढायचा जेव्हा कमिटी समोर ठरलं त्यावेळेला हा कार्यक्रम साधारणतः नोव्हेंबर महिन्यात घ्यावा अशी संकल्पना होती. पण कोविडचा वाढता प्रादुर्भाव
आणि त्यानंतर सातत्याने लागणारा लॉकडाऊन, तेव्हा हा कार्यक्रम नामत केला. आता ही 4 जुलैची तारीख होती. 4 जुलैला हा कार्यक्रम करायचाच असा निर्धार समितीतर्फे झाला होता. परंतु पावसाळी अधिवेशन आणि आपल्याकडे येणाऱ्या मान्यवरांच्या तारखेचा वेळ घालून आजचा दिवस आपण अंमलात आणला होता. आपल्या सर्वांच्या साक्षीनं सरांच्या कामाचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या समोर आणि समाजासमोर जावा हा एवढाच एक प्रामाणिक हेतू मनाशी बाळगून आपण या गौरव अंकाची निर्मिती केलेली आहे. हा अंक सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्यानंतर अनिल कुमार जोशी हे नाव सर्वव्यापी आहे. आता सर म्हणाले की 40 गावात पेक्षाही अधिक गावात त्याचा संपर्क आहे. कारण सर केवळ शैक्षणिक क्षेत्रात 4 भिंतीच्या थांबले नाही, तर सरांचं व्यक्तिमत्व चतुरस्त्र आहे. 4 दिशांनी त्यांनी विहार केलेला आहे. अगदी एसटीची गाडी असू दे किंवा आरोग्य खात्याचा एखादा विषय असू दे किंवा एखाद्या गावातला रस्त्याचा विषय असू दे, हाही प्रश्न सरांनी पोटतिडकीने मांडलेला आहे. सरांनी मनात आणले असतं तर सर 10-12-15 वर्षापूर्वीच आमदारही झाले असते, कारण तेवढी हुकूमत सरांकडे होती. सरांनी अनेकांना आमदार केले, म्हणजे ते किंगमेकर खऱ्या अर्थात. हे आमचा गौरव वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सरांनी अनेकांना आमदार केलेला आहे. अनेक आमदारांकडून आपली कामं करून घेतली. आजही महाराष्ट्र पाठ्यपुस्तक पुस्तक असे महाराष्ट्र हिंदी महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. हिंदी शिक्षक समितीचे ते अध्यक्ष आहेत राज्याचे. असं असताना एक सेवाभावी शिक्षक काय करू शकतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. तुम्ही त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलेलं आहे. माझा सरांचा परिचय 30-35 वर्षापूर्वी आला. मी शालेय अवस्थेत असताना सर अध्यापक संघाचे अध्यक्ष होते तालुक्याचे, आणि तेव्हा एका निबंध स्पर्धेचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. सुदैवाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं त्यावेळेचा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मला मिळालं होतं. आणि त्यावेळेला मी बिया भागात असल्यामुळं रामभाऊ हायस्कूलला पहिल्यांदा येण्याचा योग आला आणि सरांची त्यावेळेला मला पहिली गाठ पडली होती. त्यानंतर पत्रकारितेच्या माध्यमातून सरांना एकदम जवळनं पाहिले. आजही ते ज्या तळमळीने काम करतात, म्हणजे आज आम्ही कंटाळतो पण त्यांची उमेद कमी पडत नाही. ते प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगत असतात, हे झालं ते झालं ते झालं. आणि आम्ही म्हणतो की भाऊ कोविडचा प्रश्न आहे, तुम्ही येऊ नका इकडं, तरी ते ऐकत नाही. आजही एका तरुणाला लागेल एवढ्या हिमतीने त्यांनी उत्स्फूर्तपणे काम करतात. हे त्यांच्या आयुष्याचं यश आहे. त्यांनी जे पेरलं ते भविष्यात त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे जाणार आहे. सर 36 वर्षापूर्वी हायस्कूलला आले, पण केवळ हायस्कूलच्या इमारतीत थांबले नाहीत, तर आजूबाजूच्या परिसरात किंबहुना या तालुक्याच्या किंबहुना या कोकण विभागाच्या जडणघडणीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. कारण यापूर्वी कोकण विभागाचा आमदार निवडून देताना सरांचा रोल अतिशय महत्त्वाचा असायचा. पण ठाण्यात मोनोपोली असली, ठाण्यात शिक्षक मतदारसंघाचा एक मोठं पॉकेट असतं, तरीही माननीय सरांची प्रत्येक वेळेला प्रचारासाठी तिथं हजेरी असायची. आणि मग ते मोडक असू दे, रायकर साहेब असू दे किंवा अनेक आमदार हे सरांच्या सूचनेनुसार झालेले आमदार आहेत. आपल्यापेक्षा कमी लोकांना सरांचं कार्य माहिती नाही असं एक माणूस भागात सापडणार नाही. तर सर प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहेत. आजही सर त्याच उमेदीने रस्त्याने चालतात, त्याच उमेदीने लोकांच्या एखाद्या प्रसंगाला पोहोचतात. अगदी काल परवा आलेल्या वादळाच्या कामातही सरांनी झोकून देऊन काम केलेलं आहे. आम्ही या समितीच्या माध्यमातून काही मोडकं तोडकं लिखाण किंवा सरांच्या आठवणी, त्यांचे सहकारी, त्यांचे मित्रवर्ग, त्यांचे माजी विद्यार्थी यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गौरव ग्रंथ तुमच्या हातात देत असताना आम्हाला आणि आमच्या कमिटीला अधिक आनंद होतोय की अनिल कुमार जोशी सरांनी जे काही समाजासाठी केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, हे काम सामान्य माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्या कामातून अनेकांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे. आणि अनेक आमचे सगळे तरुण समीर जाधव इथं आहेत किंवा भाई पुळे इथं आहेत. हे सर्व मंडळी हे सरांचे विद्यार्थी असणारी मंडळी आहेत. अतिशय कल्पकतेने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज विविध पदावर काम करतात. या शाळेचे शिक्षक म्हणून किंवा ह्या शाळेचे पर्यवेक्षक, या शाळेचे मुख्याध्यापक अशा चतुरस्त्र भूमिका निभावताना
या शाळेचा या पंचकृषीचं नाव लौकिक करण्यासाठी सरांनी काम केलेलं आहे. अशा सरांना विनम्र अभिवादन करावं एवढ्यासाठीच हा प्रपंच आहे. एवढं करून मी थांबतो आणि आपण सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे सर्वांना धन्यवाद देतो. आजचा दिवस अतिशय आम्हाला महत्वाचा आहे. तर अनिल कुमार जोशींनी अविश्राम श्रम करून जो अंक निर्माण केलेला आहे, जे काम केलेलं आहे आणि त्या कामाचा अंतरूपामध्ये जे प्रकाशन आहे ते आज झालेले सर्वांच्या साक्षीने. आज मान्यवर मंडळी येणार होती, काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही, पण सर त्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. पण आमच्या तमाम रामपूर विभागाच्या सर्व शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. काय काळजी आज जो हजारो साल ते दिन हो 50,000 अशीच मूर्ती आपली सदैव आमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. मग तांबे सरांनी आठवण केली आमदार वसंत बापट त्या कार्यक्रमाला साहेब आपण जोशी सर आपण रामनवमीचा कार्यक्रम होता आणि तिथं आमचं भाषण झालं होतं. याचं प्रभाकर जाधव बोललो. त्यावेळेला वसंत बापटांनी 2 कामं केली. एक शिरवलीचा रस्ता दिला आणि एक माझ्या गावातील विलास बोसरा कसाऱ्याला शिक्षक म्हणून लावलं. ते भाषण केलं होतं. ते भाषणामध्ये सांगितलं मला दुसरा रामदास कदम आज भेटला प्रभाकर जाधवच्या रूपाने. म्हटलं तो रामदास कदम आम्ही भेटलेला आहे, पण आम्हाला दान काय दक्षिणा काय द्या. त्यावेळी त्यांनी आमचं काम केलं होतं साहेब. असे आमचे जोशी सर आहे. जोशी सरांचं हे फार मोठं लावण्य रूप आहे आणि ते आम्हाला बघायला मिळालं. सर्व स्तरामध्ये आज गुड्यापाड्याला कोणती गाडी थांबत नाही. कोणाला माहिती आहे का ती थांबते? जोशी सरांची कृपा आहे. खास करून गाडी थांबतेच, कारण हे आमचे ग्रामीण भाग आहे. एक दिवशी पंढरपूर गाडी थांबत नव्हती. त्यांच्या एसटी मध्ये मी होतो. ड्रायव्हर घाटावरचा होता. घाटावरचे लोक सगळी बदमाश असं आहेत. तुम्ही आता काय ते शेतून वेगळे आहात. घाटावरचा होता तो थांबलेला आहे. आणि कोकणाचा प्रेमळपणा त्यांनी संपादन आणि माझा आवाज ऐकल्यानंतर म्हटलं ही गाडीचा स्टॉप मिळाला. म्हटलं अनिल कुमार जोशी पत्रकार आहे. थांबवला त्यांनी. मग तो कंडक्टर मी घाबरले, काय गाडी पण तक्रार करू नका. मग ते खाली उतरले आणि आम्हाला मला चहा पाजायला आले. असा दाराला होता जोशी सरांचा. आणि तो दाराला कायम असाच ठेवावा. तुमच्या हस्ते जी अशी सेवा करते, जे दुर्मिळ प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम म्हणजे जोशींची बातमी ठेवली असते. सागरच्या कोपऱ्यात कुठेतरी असते, पण त्या बातमीचे मोठेपणा फार रहस्य फार मोठं असतं. आणि म्हणून जोशी सर तुम्हाला हे उदंड प्रेम लाभलेलं आहे ह्या विभागाचं. आमचा सप्ताह असतो गोळ्या पाट्यावर. त्या आवर्जून सप्त्याची प्रसिद्धी आमचे जोशी सर करतात. पण जोशी सर कुठल्या स्तरामध्ये क्षेत्रामध्ये मागे नाही. मराठी पाऊल पडते पुढे अशा पद्धतीनं आमच्या जोशी सरांचं पाऊल हे पडत राहिलं आहे. आणि जोशी सर असंच पाऊल पडत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या भावी आयुष्याला चांगली सुखाची किनार आहे. मी आता मागाशी म्हटलं आम्ही आमच्या इथं सर आम्ही 80 लाखाचा विम्याचा कार्यक्रम केला होता. तेव्हा जोशी सरांचे भाऊ आले होते, विम्याचे अधिकारी होते. मी आलेलं मला विचारलं, मी म्हटलं ते आले काय, तर त्याचं नाव मला माहिती नाही. महेश काहीतरी का सुहास काहीतरी सुहास जोशी. त्यावेळेला आपला सत्कार झाला होता आमच्या सरपंच काळामध्ये. 80 लाखाचा विमा उतरला होता बाबा पटेकरांनी गावाचा. आणि त्याचे लाभ आता आम्हाला मिळत आहेत. हे सगळी जोशी सरांची फार मोठे पुण्य आहे. असं प्रेम तुम्ही आमच्या विभागावर ठेवा, अरणी ठेवा, निरंतर ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व सभागृहाच्या वतीनं माननीय आमदार भास्कर जाधव यांच्या वतीनं, शिवसेना सेनेच्या वतीनं आपल्या उर्वरित भावी आयुष्याला लाख लाख शुभेच्छा देऊन इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती माझे गुरुवर्य आदरणीय जोशी सर, आदरणीय जोशी मॅडम, या विचार मंचावर असणारे आदरणीय सर्व मान्यवर मंडळी, नामकर्ते साहेब असतील, आमचे आदरणीय साहेब असतील, व या ठिकाणी सर्व पत्रकार माझे मित्र सुभाष कदम सर असतील, कोकाटे सर, आणि या सर्व मान्यवरांचा मी आदर करतो. वेळेचे बंधन पाळता खरं म्हटलं तर सरांचा हा सोहळा अशा पद्धतीनं आम्हाला अपेक्षा नव्हता. ज्यावेळेला आम्ही नियोजन केलं त्यावेळेला गेल्या वर्षी फार चांगली संकल्पना होती की भरतरचं एखाद्या व्यासपीठावर आमचा हा कार्यक्रम होईल. परंतु ही नैसर्गिक आपत्ती आहे, कोविड आपत्ती असल्याने आपल्याला कधी कमी शेवटी 50 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपला आलेला आहे. सरांच्या गौरवाबद्दल त्यांचा अंक निघालेला आहे. खरं म्हटलं तर सर मध्ये एक नवं चैतन्य आहे की त्यांनी माझ्याकडे असंख्य विद्यार्थी घडले. मी तसा लाजरा मुलगा मानू, म्हणजे मी बोलण्यात तसा माझे कोपऱ्यात बसणारा विद्यार्थी, अभ्यास काही घडत नव्हतो, पण कोपऱ्यात बसतात प्रभू सर या ठिकाणी आहे. तर मी लागलो होतो. मला गायनाची काव्य लेखनाची आवड होती. 1985 सालामध्ये मी या शाळेमध्ये 11वीला आलो आणि असा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये
त्यांनी काही कोणाकोणाला कळी करतात मी असा हात वरती केला आणि मला एक पुढे आणि मी असा थोडासा कापड थरथरत आणि मग सरांनी ते मला मार्गदर्शन केलं की गेली 35 वर्ष त्या आतमध्ये असंख्य कविता असते, माझी गीतं असतील, बातम्या असतील, तर या सर्वांना प्रसिद्धी देण्याचं काम त्या सरांनी केलं. या उभयतांनी मला आईवडिलांची माया केली, मुलाचं प्रेम दिलंय, त्यांची मुलं मला दादा म्हणतात, अशा प्रकारचं आमचं कौटुंबिक नातं आहे. आणि आजपर्यंत सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सरांचं म्हणजे एवढ्या आपत्ती काळामध्ये त्यांचे पत्रकार आहे की मगाशी उद्या 40 गावामधल्या विद्यार्थ्यांना कोणाचा पास संपलाय काय, पास मिळतो की असे असं की त्यांनी काही वाडी वस्तीने जाऊन आमच्या समाजामध्ये अगदी डुबो असेल, बुडा असेल, कळमुंडी असेल की त्या पंचक्रोशीने जेव्हा आमचा तळागाळातला बहुजन समाज आहे ते अशा समाजाची दुःख वेदना त्यांच्या समस्या वर्तमानपत्रातून मांडण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या वाडीमध्ये बौद्धवाडी बाबासाहेबांची जयंती असेल, सर स्वतः बाबासाहेबांची जयंती त्यांच्या घरामध्ये साजरी करतात. सर्व धर्म सर्व भाव जो असतो ते बोलण्यात आणि वागण्यात असा एक फरक असतो, परंतु सरांच्या कृती आणि उक्तीमध्ये मला कधीच फरक जाणवला नाही. कारण अनेक वेळा सरांच्याकडे मी जेवढे त्यांच्या घरी राहिलो, मला वाटतं आमचा पहिला आमचा कवी संघ विद्यालयामध्ये 1993 सरांनी ते घेतलं होतं. सरांबद्दल मी खूप काही गोष्टी मला बंधू मानवाची राष्ट्रवादी गाणं सरांच्या बद्दल आहे, मला नाही गाणं लिहिता आलं. मी आता बसताना जसं दिलं की नवचैतन्य ज्यांच्या ठाई असे अनिल कुमार जोशी, नवचैतन्य ज्यांच्या ठाई असे अनिल कुमार जोशी, थकले नाही खचले नाही, थकले नाही खचले नाही, सदा चेहऱ्यावर खुशी. सरांचा चेहरा कधी पण बघा सर हसतमुख असतात. घडविले हजारो विद्यार्थी ज्ञानदान देऊन, घडविले हजारो विद्यार्थी ज्ञानदान देऊन, आदर्श जीवन जगले निरपेक्ष भावनेनं, हसत मुख सामोरे गेले, हसत मुख सामोरे गेले आलेल्या प्रसंगाशी, खचले नाही थकले नाही, सदा चेहऱ्यावर खुशी. कित्येक सहकार्यांची त्यांनी रोजी रोटी वाचवली. सरांनी आंदोलन केलं जे विनानंदांनी किंवा ते काय हायस्कूलचं मत असं असतं तुकड्या वापरल्या किंवा एखाद्याचं रोपट्या वापरलं यासाठी सरांनी खूप प्रयत्न केला. मी एक साक्षीदार आहे. कित्येक सहकार्यांची त्यांनी रोजी रोटी वाचवली, अडीअडचणीत त्यांच्या साथ संगत केली. न्यायासाठी कधी भांडले, न्यायासाठी कधी भांडले शासन प्रशासनाशी, आणि थकले नाही खचले नाही, सदा चेहऱ्यावर खुशी. खंबीरपणे साथ दिली, खंबीरपणे साथ दिली बाई मुलांनी त्यांना, म्हणजे आमचा दादा असेल, आमची राणी असेल, बाई असेल, या मुलांनी अतिशय खंबीरपणे साथ त्यांच्या दिली. खंबीरपणे साथ दिली बाईंनी मुलांनी त्यांना, कधी नाराजी दिसली नाही संसार थाटताना, कधी बाई कुरकुर केली. म्हणजे मला चांगलं आठवतं की आम्ही राष्ट्रवादीच्या प्रचारसभेसाठी मंडळकडे ते राजापूर्वक फिरतो, रात्री 2-2 वाजता आम्ही आलो, पण बाई कधी त्यांच्या चिरल्या नाही. सर सतत कामात असतात आणि म्हणजे ठामपणे उभ्या राहिल्या प्रतीच्या सत्कार्याशी, थकले नाही खचले नाही, सदा चेहऱ्यावर खुशी. चैतन्य हा गौरवंक, चैतन्य हा गौरवंक, ज्यांना देईल प्रेरणा, दीर्घायुष्य लाभो सरांना हीच मनी कामना. शब्द फुलांनी गौरव त्यांचा, आज आनंदाच्या दिवशी, थकले नाही खचले नाही, सदा चेहऱ्यावर खुशी. नवचैतन्य ज्यांच्या ठाई असे अनिल कुमार जोशी, असे अनिल कुमार जोशी. सरांचा हा गौरव सरांनी वेगळे दिले आहे आणि खरोखर माझ्या दडगडे सरांचं खूप मोठं योगदान आहे. आणि निश्चितपणे हा सोहळा जरी गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे. जे आपण काही नियम पाळले, शासन नियम आपण पाळतो. मग सर पावसामध्ये त्या आपत्तीमध्ये अगदी स्वतः रस्त्यावर बातम्या दिल्या. एकदा मला त्याचा निरोप दिला की सरांना सांगा मला तुम्ही येऊ नका, बातम्या मला मोबाईलवर सांगा, राष्ट्रपती तुम्ही कधी आला तर घेऊन या. ते अशा प्रकारे चांगलं काम केलंय. मी जास्त बोलत नाही. का बोलत नाही? कारण पूर्वी कुठे शिकलो तर सत्य आहे म्हणायचे, पूर्वी कुठे शिकलो तर सत्य आहे म्हणायचे, आता कुठे शिकलो तर क्वारंटाईन करायचे. तेव्हा त्यासाठी मी थोडक्यात सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर आपले थांबणार नाही. ते जे निवृत्ती आले 6 वर्षांनी, पण ते थांबले नाही, ते अजूनही काम करत त्यांचे 9 जण आहेत. या 9 अंगाचा कमीत सदस्य होतो. खरोखर मला यामध्ये योगदान देता आलं नाही. काही तांत्रिक अडचण असते, काही काम शालेय काम असतील, त्यामुळे आमच्या बंधू पवार यांनी अतिशय ठामपणे सरांना साथ दिली. आणि आमचे कदम सर आहेत पत्रकार, ते सगळे पत्रकार मध्ये आहेत आणि अशा प्रकारे साथ दिली. मी त्याचा छोटासा घटक होतो, पण मला योगदान देता आलं नाही, ते खर्च आहे. आणि असं एक चांगलं कार्य
अपेक्षा होत्या काही आपत्तीबाबत करता आलं नाही, परंतु आपण हा गौरव या ठिकाणी प्रकल्पासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, खरं म्हणजे जोशीचा हा माईक आज हातामध्ये काम उभा आहे, हा चलत नाही कृपा तुमची. कारण बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं स्टेजवर खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर उभं केलं असेल तर जोशी सरांनी, तर तुम्हाला आठवत असेल नक्की. पण मुद्दा म्हणून सांगतो ते तुम्ही एक भारूड बसवलं होतं. त्या भारूडाचे बोल होते, आली आली ग भागाबाई, आली आली ग भागाबाई, अशी अनेक भारूड बसवून घेतली. त्यानंतर या विंचवाला उतारा तमगुण मागे तारा, आली आली ग भागाबाई, आली आली ग भागाबाई, अशा अनेक गोष्टी. मला वाटतं त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्हाला मिळालेली बक्षीस असतील. त्यानंतर आम्ही दाभोळला जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा होती, त्या ठिकाणी जाऊन आणलेलं पहिलं बक्षीस असेल. आणि खरोखर जोशीसरांबद्दल बोलावं थोडंच आहे, प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. पण मग ते कोणत्याही प्रकारचं काम असेल, म्हणजे जोशी सरांनी आम्हाला अगदी असं म्हणतात ना की आतून घडवलं. म्हणजे आमची हाडं स्ट्रॉंग करण्यासाठी त्यावेळेला हाडांना मार्ग पडले बऱ्याच वेळा, कारण मी स्वतःच होतो त्याच्यामुळे मला तो करायचाच मला बऱ्याच वेळा. आणि अनेक विद्यार्थी घडवले. रिटायर्ड व्हायच्या आधी त्यांनी पत्रकारितेमध्ये जे काम केले, मला वाटतं आंबेडकरांनी सांगितलं, मग ते छोट्या मोठ्या संस्था असतील, अजून जर कुठलंही काय असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये जोशी सरांनी अतिशय उत्तुंग असं काम केलं. बऱ्याच वेळा त्यांची एमिटेड जोशी सर मला भीती वाटायची, कारण ते आमची एवढी शिक्षक होते. कारण ते एकदा गाडीला तो स्टार्टर बसला की जोशी सरांचा मला ते ऍक्सिलेटर कमी घ्यायचा ना, तो स्टार्टर असायचा. तुम्ही बऱ्याच वेळा त्यांना बोलायचं तर तुम्ही 4 व्हीलर घ्या, ते त्यांना मी काय बोलत असायचो. पण या सगळ्या याच्यामध्ये आज वयाच्या 70मध्ये सुद्धा अजूनही 7 वर्षाच्या मुला इतका उत्साह त्यांच्या कायम मागण्या बोलण्यात पडून असतो. आणि या ठिकाणी आपण सर्व जोशी सरांच्या या 70 वर्षांमध्ये 40 वर्षाच्या कार्यक्रमात आढावा घेण्यासाठी जमलो. त्यांनी सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर वहिनीचाही उल्लेख करेन, कधीही घरी गेलो की अगदी व्यवस्थित चौकटीतून चहा घेतल्याशिवाय, नाश्ता केल्याशिवाय कधी आम्ही त्यांच्या घरातून बाहेर पडलो नाही. त्यांची 2 मुलं असतील, मला वाटतं त्यांचे आज भाऊ सुद्धा आले या ठिकाणी. तर जोशी सरांना याच्या ठिकाणी केदार प्रदान करणे मी अशी प्रार्थना करेन की तुमचा 100वा कार्यक्रम आपण यापेक्षा दर्शक करूया आणि त्यावेळेला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विलासराव चव्हाण साहेब, ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत ते जोशी सर दाम्पत्य. आणि व्यक्तिमत्व म्हणायचं, त्यांचा वावर सामाजिक क्षेत्र असू देत, राजकीय क्षेत्र असू देत किंवा कुठलंही क्षेत्र असू दे, क्षेत्र त्यांना नवल नाही. आता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, खेळ असू देत, सगळ्या गोष्टी सर्वांना जिथे बोलायचे ते सर नजर असायचे. मला वाटतं तांबड्याकडे युनिक आहे. आणि एवढा खडतर प्रवास सरांना एकदा एका मिटिंगला धुळ्यात भेटलो होतो आणि पत्रकार म्हणून येऊयात, पण ते एमएटी करून बोलत होते. रात्री मला वाटतं 8:30ची गोष्ट असेल. आम्ही सरांना सुद्धा म्हटलं एवढं रात्रीचं फिरत जाऊ, पण नाही. आत्ताच्या घडीला आमचं वय, माझं वय स्वतःचं 64 वर्ष आहे. मी आणि विलासराव मला वाटतं एकाच वर्गात शाळेत शिकलो, आता रविवारी ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. आणि नंतर जोशी सरांना आम्ही गेल्यानंतर जोशी सर तांबे सरांना माहिती आणि गेल्यानंतर जोशी सर इथे आहे. जोशी सरांचा जो प्रवास आम्ही अनुभवला, कारण आमच्या शाळेचे विद्यार्थी, माझा मी तुमचा विद्यार्थी आहे जातो मग आता केंद्रात कर्तृत्व म्हणजे बाहेर समाजातलं तर दिसतंच, पण त्यांची मुलं पुढे होऊन, मुलं नातवंड पुढे होऊन त्यातनं काय इनहेरिट करतात, त्यांची लेगसीतनं काय घेतात आणि त्यावरून कळतं. मी जसं बाबांना बघत आलो आहे, मी त्या गौरवांकात लिहिलेला लेख आपण वाचा आवर्जून, त्यात मी सगळे मला जे म्हणायचं ते लिहिलेलं आहे. तर माझ्या बाबांचा मला भयंकर अभिमान आहे माझ्या, कारण सामाजिक जाणीवांचं ते एक उगमस्थान आहे की जनरली माणूस काय घेतो वडिलांकडून, काय घेण्यासारखं असतं. तर मला बाबांनी म्हणजे समाजात कसं वागावं आणि कसं इंटरॅक्शन लोकांशी कसं करावं, काय करावं, त्याविषयी बाबांकडून मी आत्मसात करत गेलो गोष्टी. म्हणजे बाबांना कधी असा वेळ नाही मिळाला की त्यांनी बसवून एखादी गोष्ट आम्हाला सांगितली, शिकवली, कारण ते प्रचंड व्यग्र असायचे.
मला आठवतं आहे बापट जेव्हा आमदार बापट होते तेव्हा सलग 16 ते 17 रविवार शनिवार असे होते की बाबा इथून मुंबईला गेले, तिथली कामं उरकली आणि ते परत तिथून इकडे आलेले आहे असं. तर ते खूप छान त्यांच्याकडून शिकायला आत्मसात व्हायला मिळालं. आज आपले अध्यक्ष संस्थेचे शंकरराव साळवी साहेब नाही आहे तिथं, ते यायचे. नंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर यायचे, खासदार आमदारपासून सामान्य लोकांपर्यंत सगळे यायचे आणि त्या सगळ्या चर्चांचा मी साक्षीदार असायचो. त्यांच्या तिथे बसून मी बाजूच्या टेबलावर बसून ते सगळं ऐकायचो. त्यामुळे सामान्य माणसाच्या व्यथा काय असतात तिथपासून सगळे म्हणजे कामगार झाले, शेतकरी, शिक्षक, राजकारणी यांच्या सगळ्या चर्चा त्या ऐकायला मिळाल्यात, त्या ग्रहण करायला मिळाल्यात. आणि ते जे मिळाले भांडार मला त्यांच्या सगळ्या अनुभवांचं आणि चर्चांचं ते कुठं मिळणार नाही अशा पद्धतीचं सगळं आहे. कसं असतं, ईश्वर बऱ्याच गोष्टीमध्ये काही इंडिकेशन्स देत असतो. तर मला असं वाटतं की मोठे राजकारणी नाही आहेत त्यातलं एक इंडिकेशन पुढे बाबांना देवाने असं दिलेलं आहे की आता इथून पुढे राजकारणी विरहित सामाजिक कामावरच जास्ती फोकस व्हावा, करावा. तर एक सुंदर फाउंडेशन आम्ही करणार आहोत. कॅमरल ट्रेडबिज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे माझी, फाउंडर त्याचा मी CEO आहे. बाबा माझे म्हणजे आमचे बाबा त्या कंपनीचे संचालक, एका अर्थाने माझे बॉस पण आहेत त्या कंपनीतले. तर एक फाउंडेशन आम्ही त्या माध्यमातून पुढचं काम ते करत राहतील छानपैकी. त्यांच्या सर्व उदंड आयुष्य त्यांना भगवंताने आणि त्यांची लेगसी म्हणजे त्यांनी जसं केलं तशा काही गोष्टी आमच्या हातूनही घडो, त्याच्यासाठी ईश्वर आम्हाला शक्ती देव आणि त्याचा त्यांना आनंद मिळो ही मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक छोटंसं सुंदर उदाहरण पटकन देतो आणि मी माझे शब्द संपवतो. माझा मुलगा आहे आता 7.5 वर्षाचा, 7.25 वर्षाचा आहे साधारण. बातम्या मीही प्रचंड ऐकतो कारण ते गेले 30-40 वर्ष आहे बातम्यांचं ऐकले बघण्याचं प्रमाण घरात सगळं. तर आत्ता कोविडच्या काळामध्ये जेव्हा ऑक्सिजन बेड्सची हे होती म्हणजे खूप शॉर्टेज होतं दिल्लीपासून सगळीकडे आणि त्या बातम्या कंटिन्युअस येत होत्या. तर त्यावेळेला इंटरॅक्शन, आता मुलगा मी जसं बाबांना बघत घडलो तसं मुलगा माझ्याशी इंटरॅक्शन करत करत मोठा होतो. तर त्यावेळेला आमच्या चर्चेत आलं की मला म्हटलं बाबा किती ऑक्सिजन कमी पडत आहेत, काय म्हणजे लोक एवढी जात आहेत, काय म्हणजे त्याला ते वाईट वाटत होतं बघून. मग मला म्हटलं की तुम्ही तुमच्या कॅमरलमधनं ऑक्सिजनचे असे सिलेंडर का नाही तयार करत आणि ते लोकांना का देत नाही. मग मला थोडं त्याचं त्या काय क्वालिटीने तो ग्रूम होतोय ते मला टेस्ट करायचं होतं. मी म्हणलं चांगलं आहे की आता भरपूर सिलेंडर तयार करू आपण आणि भरपूर प्राईजने विकू, मग पैसे भरपूर मिळतील असं तुला वाटतंय का. तर म्हणलं नाही बाबा, हे लोक आजारी पडत आहेत, त्यांना आपण सिलेंडर बनवून आपण फुकट देऊया लोकांना आणि पैसे काय आपल्याला बिझनेसमध्ये इतर गोष्टींनी मिळवता येतील तुमच्या कॅमेराला. मग इथं मी बाबाही जिंकले आणि थोडंफार प्रमाणात त्यांच्या आशीर्वादाने मीही जिंकलो असं मला वाटतंय. ती लेगसी पुढे इनहेरिट अशीच होत राहू दे. आई बाबांच्या माझ्या सगळ्या कामाच्या मागे आईचं प्रचंड साथ आणि त्याग आहे. त्या दोघांनाही मी भरभरून आयुष्य देवाने द्यावाशी प्रार्थना करतो आणि माझी शक्ती संपवतो. 20 ऑक्टोबर 2000 पासून या परिसरामध्ये डॉक्टर तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी येण्याचा योग आला. तत्पूर्वी करंदीकर महाविद्यालय डहाणू इथून इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून, नंतर इकडे प्राचार्य पदावरती आल्यानंतर वेळोवेळी पेपरला जे नाव मला वाचनात यायचं ते होतं अनिल कुमार जोशी सरांचं. त्यांची पत्रकारिता, त्यांचं व्यक्तिमत्व, आता कोणीतरी सांगितलं चतुरस्र व्यक्तिमत्व खरोखरच आहे. ते अतिशय तळागाळातील गोरगरीब लोकांच्या समस्या जाणून घेणारे, त्यांच्यापर्यंत पोहोचणारे आणि कधीही त्या ठिकाणापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी कंटाळा न करणारे आणि प्रसंगी पायीसुद्धा प्रवास करणारे अशी व्यक्ती मी पाहिलेली आहे. त्यांचं कार्य हे अतुलनीय आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं ते कार्य आहे. त्यांच्या कार्याबद्दल
त्यांचा सर्वांनी आपण गौरव केलेला आहे. माझ्याही तर्फे, व्यक्तिशः माझ्यातर्फे, माझ्या महाविद्यालयातर्फे, स्टाफतर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना असंच दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अजून उत्तुंग अशा प्रकारचं कार्य घडो आणि या परिसरामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच प्रकारचं कार्य करणारे त्यांचे अन्वयी तयार होत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. त्याची मी पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही आहे. खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण 2 शब्दामध्ये मी जोशी सरांच्याबद्दल माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आहे. 1986 साली मी रामपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये लेक्चरर म्हणून या ठिकाणी नोकरीला लागलो आणि 1986 पासून आजपर्यंत जवळजवळ गेली त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी तांबे सरांनी आणखी त्यांच्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण एक त्यांचं सहकारी म्हणून मला त्यांचे काही गोष्टी, त्यांचे काही गुण घेण्यासारखे वाटले. थोड्या 2-3 गोष्टी या ठिकाणी बोलणार आहे. जेव्हा मी नवीन या ठिकाणी लागलो तेव्हा जोशी सरांच्या कामाचा आवाज आणि झपाटा बघितला. मी दिवसभर काम करून झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी फिरायला जायचो तेव्हा जोशी सर दिवसभराची बातमी लिहित असे. आज मोबाईलमुळं किंवा कॉम्प्युटरमुळं एखाद्या बातमीच्या प्रती काढणे अतिशय सोपं काम होतं. पण वाटतं जवळजवळ त्या कामामध्ये ते 5 ते 7 दैनिकामध्ये ते वार्ताहर म्हणून काम करायचे आणि जेवढ्या बातम्या यायच्या तेवढ्या प्रत्येक दैनिकासाठी ते कॉपीज काढायचे. आणि कित्येक वेळा आम्ही त्याच्या शेजारीच राहायचो आणि कित्येक वेळा रात्री 12:30-1 वाजता तरी आम्ही उठून जोशी सर लिहित बसलेले. आणि तेव्हा मग दुसऱ्या दिवशी मी सरांना विचारायचं की सर इतका वेळ 12:30-1 वाजेपर्यंत तुम्ही काय करताय? तर आजच्या बातम्या आहेत त्या उद्या सकाळी 6च्या रत्नागिरी गाडीवर मला पाठवायचे. त्यामुळे शाळेतून आल्यानंतर सगळ्या बातम्या गोळा करणं, त्या बातम्या त्यांच्या तेवढ्या प्रती काढणं, सकाळी 6 वाजता बरोबर जोशी रत्नागिरी गाडीवर, कोल्हापूर गाडीवर त्या बातम्या सागरला आणि पुढारीला फोन करायचे. कामाविषयी अत्यंत तळमळ त्यांची होती. या सगळ्या गोष्टी एखाद्या गोष्ट ध्यास असावा लागतो, वेळ असावा लागतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पत्रकारिता त्यांच्या रक्तामध्ये भेदलेली आहे असं मला मनापासून वाटतं. आणि एवढं कष्ट, एवढं प्रयत्न करून त्यांनी गोरगरिबांचे हे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न समाजापुढे आणले, राज्यकर्त्यांच्या पुढे आणले, कित्येकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या. म्हणजे चिकाटी हा त्यांचा जो गुण आहे, सातत्यानं धडपड करण्याची प्रवृत्ती. एखादी गोष्ट जोशी सरांना सांगितल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं ही सुद्धा त्यांची अतिशय मला आवडलेली गोष्ट आहे. आणि संघर्ष बऱ्याच वेळा मला त्या गोष्टी दिसून आल्या की ते पत्रकार म्हणून तर काम करायचे, सामाजिक संघर्ष त्यांनी अनेक प्रकारचा केला, पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा राज्यकर्ते असो, आपल्या शिक्षकांच्या संघटना असो, जे नवीन लागलेले शिक्षक होते त्यांच्या अनेक समस्या होत्या त्या शासन दरबारी मांडण्यासाठी असंख्य वेळा संघर्ष करावा लागला, पण जोशी कुठेही मागायला नाही. मला स्वतःला त्याचा अनुभव आहे की मला 86 साली मी लागलो तरी 93-94 पर्यंत मला माझं ॲप्रोन मिळत होतं. पण जोशी सरांनी रत्नागिरीमध्ये समाज कल्याण अधिकाऱ्याशी भांडून त्या दिवशी माझं काम त्यांनी कागद घेऊन आले, त्याच्यापुढे मला माझं ॲप्रोन मिळालं. म्हणजे आज मी या समोर उभा आहे त्याच्याबाबत जोशी सरांचे कुठेतरी प्रयत्न आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच आहेत. माझ्यासारख्या शेकडो लोकांनी त्यांनी कामं केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थीपणाने केली. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एका पैशाची अपेक्षा त्यांनी केली नाही किंवा मला खूप चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी सगळी कामं करतोय असंही काय नाही. एक निस्वार्थीपणाने त्यांनी आदर्श वाटावं असं काम या ठिकाणी केलेलं आपल्या दृष्टीने असंख्य गुण जोशी सरांचे घेण्यासारखे आहेत. आपण असं म्हणतो की त्यांनी इतकी माणसं जोडलेली आहेत. मला काय नाही 40 गावामध्ये नाही तर जोशी सरांना तालुका जिल्हा राज्यस्तरापर्यंत सगळे लोक ओळखत आहेत. एवढी मोठी ओळख रामपूरसारख्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये राहून आपले राज्यस्तरापर्यंत ओळख निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे मनापासून तळमळीनं काम केलेल्या कामाचं हे फलित आहे असं मला नक्की वाटतंय. आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही काही गोष्टी या ठिकाणी नक्की शिकलेलो आहोत. तुम्ही तुमच्या कार्यामुळं आमच्यासमोर आदर्श निर्माण केलाय. त्या आदर्शापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू.
तुम्ही जी पावलं आहेत तुमच्या पावलावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. जोशी सरांनी त्या ठिकाणी काम करत असताना आपली रामपूर एज्युकेशन सोसायटी मिलिताजपूर रामपूर त्याचप्रमाणे रामपूर गाव याचं नाव संपूर्ण राज्यस्तरापर्यंत घेऊन पोहोचवलं. जोशी सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या इथे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचा इथं कार्यक्रम असेल तर सगळीजण आम्ही नक्की पुन्हा तुमच्या या शतकोत्तर कार्यक्रमात या ठिकाणी निश्चितपणानं उपस्थित राहू. फक्त एवढंच आहे की आता इथून पुढं काम करताना काही गोष्टी मला जाणवल्या की तारभूक हार्मोन त्या काळामध्ये तुम्ही काम केलं, शरीर तुम्हाला साथ त्या प्रमाणे देत होतं. आता मग तुम्ही 75 झालेले आहे, त्यामुळं आमची सर्वांची गरजाची विनंती आहे की तुम्ही काम नक्की करा. तुम्ही गप्प बसता, तुमच्या कार्यकर्ता तुम्हाला गप्प बसून देणार नाही, पण हे सगळं करत असताना आपलं आरोग्याकडे निश्चितपणानं लक्ष द्या. मगाशी सांगितले कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आज अनेक ठिकाणी जाताय, पण सगळ्या गोष्टी करत असताना आपलं आरोग्य सांभाळा, तुम्ही तंदुरुस्त राहा. जोशी सरांनी केवळ समाजाचं कार्य केलं असं नव्हे, स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांनी तेवढंच लक्ष दिलं. असंख्य प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी निश्चितपणानं पार पडल्या. त्यांची दोन्ही मुलं आज अतिशय चांगल्या पदावर काम करत आहेत. मुलगा आज एका कंपनीचा CEO आहे, मुलगी सुद्धा मॅनेजमेंटमध्ये तिचं स्वतःची युनिट आहे, ती त्या ठिकाणी सांभाळते. त्यांची सून अतिशय चांगल्या पद्धतीची सुशिक्षित आहे, ती सुद्धा BCP झालेली शिक्षिका आहे. त्यामुळं बाहेरच्या लोकांचं काम करत असताना घराकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही. घरची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी पण त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टी करत असताना आज वहिनींचं त्याच्या मागे जो हातभार आहे तो विसरून चालणार नाही. अतिशय खंबीरपणानं जोशी सरांच्या अनेक गोष्टी चुकीच्या पण झालेल्या आहेत, पण त्या सुद्धा तेवढ्याच खंबीरपणानं त्यांनी सांभाळून घेतल्या. म्हणजे चांगलं काम करत असताना पण असं असताना सुद्धा आपल्या पतीच्या मागे त्या खंबीरपणानं उभ्या राहिल्या आणि शैक्षिक परिस्थिती म्हणून आज हा दिवस आपल्याला दिसतोय. मी जोशी म्हणून काम केले, असंच या प्रकारचं काम पुढे भविष्यापर्यंत तुमच्या हातून बोलू दे. गुरुजनांना सगळेच वंदन करतात आणि गुरुजन हे वंदन घेण्यास फार बोलताना सुद्धा या ठिकाणी हे होत आहे की मी त्यांचा 8वीपासूनचा विद्यार्थी आहे सरांचा. आणि आज या ठिकाणी एवढंच म्हणेन, त्यांच्या कार्याचा गौरव वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आमच्या दृष्टीनं ह्या नाही आहेत, अभिप्रेत नाही आहेत, कारण त्यांनी खूप फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आता ते शक्य नाही आहे या कालावधीमध्ये. पत्रकारिता सांभाळत असताना भाईपुळे इतर मंडळी त्यांच्याबरोबर आता तयार झालेली आहे. तर प्रभुणे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडं तब्येतीकडे बघायला निश्चितपणे हवं आहे. दुसरं असं म्हणेन की काही वाहनाचा अन्नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे, त्रोळीवर सांडली आपोली परिचय नेणे शिव कैसे लोखंडासे, भूतांची दया हे भांडवल संता आपोली ममता नाही देई, तुका म्हणे सुख पराजय सुखे अमृत हे मुखे सर्वत असे. तर लोखंडानं आणि परिसन या दोघांची या ठिकाणी तुलना केलेली आहे. परिसरानं जर आपलं मोठेपण मी मोठा आहे, मी कोणतरी फार मोठा आहे असं न करता लोखंडाला आपण स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोनं व्हायला फारसा वेळ लागतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पराजय सुखे अमृत हे मुखे सर्वत असे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं सुख त्यामध्ये दुसऱ्याच्या तो दुःखी असणाऱ्याला सुख प्राप्त करून कसं द्यावं हे ज्यानं केलेलं आहे असे माझे गुरुवारी या ठिकाणी जोशी सर आहे. फार बोललो तर आणखीन खूप वेळ जाईल, कारण मला फार बोलायचं, कारण मला माझ्यासमोर अनंत गोष्टी आहेत सरांच्या बाबतीत बोलण्यासारख्या. काही वेळा असं होतं की आम्ही शिक्षक रिटायर झाल्याच्या नंतर किंवा अधिकारी रिटायर झाल्याच्या नंतर कडेला कोणी उभं राहायला मागत नाही, कारण त्यावेळेला आमचं तसं काम असतं, आम्ही काही बडबड केलेली असते म्हणून. पण ज्यावेळेला 10-20 माणसं कडेला उभी राहतात रिटायरमेंटच्या नंतर, कारण ते आम्ही कमवलेलं आमचं त्या नोकरीतलं सर्व पण असतं असं मला वाटतं. आणि सरांनी तशा पद्धतीनं आपली या ठिकाणी ही सिद्ध केलेली आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती चिपळूण जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीनं त्या ठिकाणी मी सरांच्या या कार्याला विनम्रपूर्वक मुजरा करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. भावी आयुष्य निरोगी सुख समृद्धीचं भरभराटीचं उज्ज्वल यशाचं असं जावं
आणि केदारनाथ निश्चितपणे त्यांची आमची ही प्रार्थना ऐकतील आणि त्यांना चांगल्या प्रकारचं अजून एक मी सरांना एवढंच सांगेन की भाई कुळ्यासारखे जाधवासारखे घटनासारखे लोक तुमच्या आता पाठीशी आहेत. तुम्ही घरात बसून सुद्धा त्यांच्याकडनं सगळं करून घेऊ शकता. तर तब्येतीकडे निश्चितपणे लक्ष द्यावं, कारण शीर सलामत तो पगडी पचास. आणि हे काम करत असताना अनंत गोष्टी तुम्ही निश्चितपणे त्यांना हाताशी धरून करू शकता सर. पण तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीनं निरोगी असे या रस्त्यावरनं MIT फिरताना दिसायला हवे आणि ते निश्चितपणे दिसायला अशी विनंती करण्याकडे करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. ग्रॅज्युएट झाला तिथं तो पहिल्यांदा नोकरी करायची म्हणून येत आला. त्याचं अपॉइंटमेंट लेटच होतं त्याच्याकडे नव्हतं. फक्त कुठेतरी जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आणि कुठेतरी काम करायचं. या उद्देशानं कुठं मिळतं या बघून आपण ते पहिल्यांदाच आला आणि होममध्ये या संस्थेचा तो होममध्ये होतं तिथं पहिल्यांदा अपॉइंटमेंट त्यांनी घेतली आणि नंतर होमवरून रामपूरला ट्रान्सफर झाली. त्याबद्दल तो काय विचार रामपूरला आहे, परंतु दुसऱ्या भागात कोकण हा प्रकार म्हणजे आम्हाला लांबून फक्त ऐकून माहिती पुस्तकातून असतो. पण इथं येऊन एवढ्या कोकणात सगळं एक नाव कमवून महाराष्ट्र राज्याचं सगळं रामपूरचं नाव, संस्थेचं, शाळेचं आणि गावाचं नाव सगळ्या महाराष्ट्राच्या नकाशावर त्यांनी केलं. त्याबद्दल मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. आणि हा मला एक प्राऊड आहे की दुसऱ्या गावात जाऊन त्यांनी इतकं जे काम केलं त्याच्याबद्दल मी कधीही विसरणार नाही. आणि त्यामुळे त्याचा आदर्श घेऊन आमच्या बाकी सगळे घरातले काम करतात त्याचा मला अभिमान आहे. एवढंच बोलतो. मनापासून मी बघतोय सर, ज्यावेळी होम गावी जे आले ते माझं आजोबा त्या ठिकाणी सुद्धा ते आमच्याच घरी झाले, आजोबांच्या घरी झाले. तिथून ते रामपुरात आले त्यावेळी सुद्धा ते आमच्याच घरी राहिले. कौटुंबिक नातं आमचं जिव्हाळ्याचं ऋणानुबंध त्यांची सुरू झालं. असं हे व्यक्तिमत्व कुटुंब वत्सल, देवावर आघात श्रद्धा. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांची जी देवघराची खोली आहे त्या देवघराच्या खोलीमध्ये या बाजूला समोर आणि ह्या बाजूला आमच्या बाजूला देवाचं पाय पडताना ह्या बाजूला समोर एवढे फोटो आहेत ते 33 कोटी देवांपैकी सगळे देव तिथे आहेत. म्हणजे अखंड हिंदुत्व आणि त्याच्यावरती देवाची श्रद्धा आणि प्रखर रात्रवाद. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे त्यांची जी समोरची खोली आहे त्या ठिकाणी ते पत्रकार घडतात त्या ठिकाणी सगळ्या देशभक्तांचे फोटो आहेत. ते अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व फुलत गेलं. उत्तम शिक्षक आम्हाला त्यांनी घडवलं. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. जिल्ह्यामध्ये नाव आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये नाव वेगळ्या पद्धतीने रचवलेलं आहे. याकडे तरुण पत्रकार या ठिकाणी बरेच जण आहेत. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना पत्रकारिता त्यांची पाहिली आम्ही जवळून आम्ही ज्यावेळी शाळेत होते त्यावेळी सर भराडे काकांच्या तिथे राहत होते, कारण तिथे हिस्ट्रीला लवकर जायचं होतं आमच्या खाली राहायला आलो. तर त्यावेळी सर उठून सकाळी पहाटे त्या गाडीवर सगळे ते सगळे घ्यायचे बातम्या वगैरे. आणि अशा पद्धतीने आमचे ऋणानुबंध अजूनही टिकून आहे. गुरु शिष्याचं नातं आहे. आता थोडस रूपांतरित होऊन रुग्ण आणि वैद्याचं नातं आमचं सुरू झालं. पण मी डॉक्टर आहे त्याच्यामुळे मगाशी सर म्हणतं त्याप्रमाणे जरी 75 झाली असते तर या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षापासून मी त्यांना सांभाळतोय. कोणत्याही प्रकारचा विषाणू कोरोनाचा त्यांना शिवलेला नाही. हे एक नातं आमचा सरांच्या बाबतीमध्ये आहे. उत्तम समाजसेवक म्हणजे सामान्यतः सामान्य माणसाचं एखादं स्पेशल काम असेल ना तर जर नेताने न्यायचं असेल तर त्या व्यक्तीने न्यायचं. मग त्या ठिकाणी कोणत्याही राजकीय प्रकारचं वजन त्यांनी कधीच वापरलं नाही. पण त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी त्याचं काम कधीच नेलेलं आहे. मग कोणाचंही छोटंसं मोठंसं काम असू दे ते त्यांनी कधीच नेलेलं आहे. मातृपितृभक्त आहेत. आई वडिलांनी उत्तम सेवा केलेली आहे. म्हणजे आपण जे 4 गुण आहेत त्याच्याबद्दल आपण कधीच उत्तरे होऊ शकत नाही. मातृ पितृ गुरु आणि समाज. सर उत्तरही झाले तितकंच मला माहिती नाही, पण मात्र आई वडिलांची सेवा त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांचं त्यांनी पालनपोषण दिलेलं आहे ते त्यांचं काम आणि कर्तव्य आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलांनी त्याच पद्धतीने घडवलं. वहिनींची साथ त्यांना सतत लाभलेली आहे, कारण की लहानपणापासून वहिनीला बघतात. कारण असं व्यक्तिमत्व जे कधीच कोणाचं ऐकलं नाही. म्हणजे समाजामध्ये एखादं काम करायचं असेल
तर सरांना एखादं सांगितलं आपण इथे जाऊ नका तर ते मुद्दामून जाणार. आता तर सरांची एमएटी गेली कित्येक वर्ष बघतो. आता ते एमएटीची अशी अवस्था आहे की ते सर चालत लवकर पुसतो तरी देखील ते एमएटी वरून सगळीकडे जातात. सुभाषराव हे बघण्यासारखं आहे. मी त्यांना भरपूर सर आपण दुसरी गाडी घेऊया, छोटं मोठं कर्ज घेऊन आपण फोर व्हीलर ड्रायव्हर पाहिजे तर मी येतो. हे असं काही गोष्टी आहेत. म्हणजे एवढा आंतरिक भावना आणि आंतरिक प्रेम ह्या व्यक्तीशी माझ्या घेऊन आलेला आहे. मी एवढंच म्हणेन, नेव्हर विनिंग इज नॉट अन अचिव्हमेंट. रिअल अचिव्हमेंट इज लिझिंग अगेन आफ्टर ऑल. म्हणजे साधारणपणे जी व्यक्ती एखादा निश्चय करते, एखाद्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडवायची असेल किंवा साध्य करायची असेल तर ती व्यक्ती ते निश्चय करू शकते. पण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं हे असंभव नाही, म्हणजे हे मला होणार नाही किंवा ही गोष्ट माझ्याकडे होणार नाही, ही गोष्ट माझ्या आयुष्यात शक्य नाही असं त्यांच्यामध्ये कधीच आढळलं नाही. असा त्या वाक्याचा अर्थ आहे. सरांचं दुसरं समाजमध्ये वापरत असताना बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या खोलीमध्ये सर या ठिकाणी बरेच जण जी व्यक्ती आहेत समोर बसलेले सरांच्या प्रेमामध्ये आलेले ते प्रत्येकजण सरांच्या घरी गेलेला. तर त्या ठिकाणी समोरचे कपाट आहे टीव्हीच्या समोर, टीव्हीच्या तिथे, आणि त्यांची बसलेली खोली आहे. त्या ठिकाणी ते एवढे पुरस्कार आहेत. आता एवढे पुरस्कार सरांना किती मिळाले पुरस्कार म्हणजे त्यांची गणतीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काही सीट असतील, माझ्यामध्ये ते काही किती भरले देव झाले, ते सन्मान पुरस्कार किती असतील, शाली तर मला तर काय वाटतच नाही, भरपूर असतील त्याच्यामध्ये कदाचित सदाचित विचारत होतो. हे एवढे सन्मान मिळाले ह्या व्यक्तीला आणि एवढं समाजामध्ये अत्यंत प्रेमाने अत्यंत म्हणजे छोट्यातल्या छोट्या माणसांपर्यंत ते व्यक्तिमत्व पोहोचलेलं आहे. जेणेकरून आपुलकीची भावना, म्हणजे सरांनी एखादी गोष्ट सांगितलं ना, कोणाला या ठिकाणी बसलेल्या कोणालाही सांगितलं की बाबा हे माझं काम करायचं तर कोणी त्याला नकार घंटात देणार नाही. एवढं प्रेम ह्या व्यक्तीबद्दल सगळ्यांनी मिळवलेलं आहे, सरांनी मिळवलेलं आहे. ह्याच्यानंतर सर बरंच बोलायचं आहे पण थांबतो मी आता, कारण सर एवढं तर हिंदी तुम्ही आम्हाला शिकवलंय. आज मला हिंदीतून खरं बोलायचं होतं पण वेळेअभावी मला काही बोलता येणार नाही. तर सर एवढंच म्हणेन, तुमचं पुढील आयुष्य उत्तम आरोग्याचं जावं, उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो, ईश्वरकडे प्रार्थना करतो, केदारवर्गाकडे प्रार्थना करतो. सर तुम जिओ 5, 10, 15, 20, 25, 50,000 साल आणि एवढे त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो आणि तुमच्या आयुष्यासाठी हे चिंतन थांबतो. त्यांच्या घरातून झाले, कारण की शिवाजीराव चव्हाण यांच्या घरी जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी जेव्हा ग्रामपंचायत सदस्य जो झालो, जो त्यावेळी 99 मध्ये झालो, ते सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सदस्य झालो. त्यानंतर पुढील जी वाटचाल झाली त्याच्यामध्ये पण सरांनी खूप असे प्रयत्न केले. माझ्यासारख्या सरपंच मी जेव्हा झालो तेव्हा पुणे जे बालेवाडीमध्ये आपल्या गावाचा जो सत्कार झाला, निर्मल ग्रामपंचायत रामपूर माहिती आहे, प्रतिभाताई पाटील त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या आणि हा सुद्धा मान रामपूरला मिळाला. तो सरांच्या लेखणीमधून आणि आजकालच्या कार्यकर्ते घडत त्याच्यामुळे हा मान मिळाला. त्याच्यानंतर सांगे जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा सुद्धा योग सरांनी खूप असं मार्गदर्शन केलं, त्यावेळी खूप मदत केली आणि जिल्हा परिषदेमध्ये माझ्यासारखे सर्व कार्यकर्ता दाखवतो. दुसरी सांगेन थोडक्यात की मी सावड्यामध्ये सर्व कार्यक्रम होतो. आपण सर्वजण बोलतात की माननीय केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांचा कार्यक्रम सावड्यामध्ये होता. मी त्याच्या सोबत होतो पण पवार साहेबांनी डायरेक्ट दोषींना हात मारली याच्यातच सर्व येतं आणि एवढं काम मोठं काम विचारायचं आहे, कारण बोलायचं भरपूर आहे. पण या निमित्तानं सांगेल की नागपूरचं नाव भारताच्या नकाशावर जाण्याचं काम केलंय ते नेहमीच्या माध्यमातून सुरुवात जोशीवरांनी केलेलं आहे. हे मी नाव सांगेन कारण मी तुमच्या दर्शकमंडळीचा अध्यक्ष तुम्ही मनातून मदत केली आहे आणि रामपूरचं नाव नकाशावर जाण्याचं काम हे जोशीवरांनी केले आहे. त्या प्रत्येकाचे पुढे सांगेल की सरकारने एकच पाहिलं होतं की कुठेही बातमीमधून कटुता येऊ नये. हे सरकारने पाहिल्यामुळं हा गाव अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेला. एवढंच सांगतो, इथे सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण जोशी सर गोंदवलेकर महाराजांच्या कृपेनं एकदम सुदृढ आहे की खरोखर तुम्हाला पत्रकारितेचा मिळाला सर्वोच्च मान आहे असं म्हटलं तर वावगट होती.
कारण पत्रकारिता अतिशय सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे. सगळीकडं निरोगी रक्ताच्या साथीच्या रोगासारखा पसरतोय. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्या आधारस्तंभाला सुद्धा भ्रष्टाचार लाथा मारत असतो, धक्के देत असतो. पण त्यातही जोशी सरांनी आपल्यामध्ये एक चांगली अलिखित लक्ष्मण रेषा आखली आणि ती आयुष्यावर जपली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. जोशी सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते आमचे उत्तम शेजारी होते. कारण आमच्या घराच्या पाठीमागे चव्हाण सरांच्या घरी ते राहायचे. नंतर खाली रानडे सरांकडे गेले. रानडे सरांकडे गेलो तेव्हा मी त्यांच्या घरी दूध पोचवायला जायचो. सकाळी गेलो की मस्त घरी टावेल लावलेला असायचा, उत्तम केळा असायचा आणि तोंडात काहीतरी मंत्र बडबड चालू असायचं. मला काय त्यावेळेस ते लहानपणी कळायचं नाही. नंतर जोशी सरांचे मी विद्यार्थी म्हणून शाळेत आलो. शाळेत आल्यानंतर जोशी सर मारायचे प्रचंड. हिंदीचा क्लास सुरू झाला, ओ आरे ओ जा रे अशी मिलिटरी सारखी तालीमच सुरू असायची. 5 मिनिट अक्षरशः राईट लेफ्ट प्रमाणे आमची ती वाचली जात असायची. जोशी सरांना स्वच्छतेची आणि शिस्तीची प्रचंड आवड. मला प्रसंग सांगावा की न सांगावा असा विचार करत होतो. पण कर्मधर्म संयोगाने याच वर्गात आलोय आणि पूर्वी गावात शाळेने बांधलेली शाळा जिथं आम्ही 8च्या वर्गात बसायचो. जोशी सर मला आदल्या दिवशी बडबडले, जग्या केस कापू दे. मी आपलं इमानदारीद्वारे केस कापले आणि सकाळी शाळेत हजर. दुपारनंतर जोशी सरांचा क्लास सुरू झाला. जोशी सर आले, मला पहिल्याच बेंचवर मस्त एक गोटी केलेली बघितलं त्यांनी आणि पुढं बोलवलं. वास्तविक आमच्या दत्ता या गावात ते गोटी म्हणून हाक मारायचे. पुढं बोलवले आणि जग्या केस कापले, आता तू माझा छान विद्यार्थी असं म्हणून पाणी मासा दणका दिला ना की माझ्या अक्षरशः पॅन्टची पुढची 2 बटणं तुटली. कर्मधर्म संयोगाने बक्कलनी माझी इज्जत सांभाळलं त्यावेळेस, नाही तर खरोखर मी बसलो असतो आणि तो आयुष्य तितक्याच मला घडला असता. जोशी सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं अगदी मन भरून बोला असं, पण आता वेळेची मर्यादा पाळावी लागणार आहे. जोशी सर त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना असेल, मला सर्वांना कल्पना असेल, सगळ्यांना कल्पना असेल, मी ज्यावेळेस 2 तालुक्याचं शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद सांभाळलं एमआयडीसी विरोधात लढताना, त्यावेळेस आमच्या बाजून कोण उभं राहील असं मला वाटत नव्हतं. कारण प्रचंड वेगवेगळ्या समोर प्रचंड बालाढ्य माणसं होती. पण मार्गावरचे चव्हाण त्यांच्यामार्फत मला जोशी सरांनी सांगितलं मला जगदीशला बोलवले म्हणून सांगा म्हणून आणि मी गेलो. जोशी सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि आमच्या सगळ्या बातम्या जशाच्या तशा पेपरला लावल्या. सर 3360 एकर जमीन आहे, आज अब्जावधी रुपयाची जमीन आहे, प्रत्येक शेतकऱ्याची इथं जमीन आहे. काही लोक कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं म्हणून जमिनीचा कुठेतरी तुकडा काढतात, तेव्हा त्या माणसाचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं आणि एक कुटुंब उभं राहतं. अशी शेकडो कुटुंब ह्या 14 गावात आहेत. उद्या ज्यावेळेस एमआयडीसीचा हा शिक्का उठला तेव्हाच्या कृपेने, तर त्या सगळ्यांच्या गोरगरिबांच्या आशीर्वाद तुमच्या वाटशी नक्की राहील सर आणि त्या जोरावर तुमचं आयुष्य जगा याचं केदार वर्गाची साक्षी आहे. असं उदंड आणि चांगलं आयुष्य तुम्हाला मिळावं. सर आजच्या कार्यक्रमाला खरं वास्तविक तुम्ही आमदार म्हणून यायला हवे होतात असं आमची तरी इच्छा होती, पण काय जमलं नाही. असू दे, पण माझ्यासारखे म्हणण्यापेक्षा प्रचंड हुशार लाखो विद्यार्थी, तुम्ही हजारो विद्यार्थी तयार केलात, हजारो शिक्षक या व्यासपीठावर तुमचे साक्षीदार आहेत. आमदारकी फक्त 5 वर्ष टिकते, पण आमच्या हृदयात जो तुम्ही ज्ञानाचा दीप लावला सर, तो आमच्या शेवटच्या क्षणावर आयुष्यभर केवळ राहणारा ही तुम्हाला खरी भेट आहे. एक विद्यार्थी म्हणून शाब्दिक भेट आणखी बऱ्याच भेटा द्यायच्या आहेत. मला वहिनीबद्दल फार बोलावंसं वाटतं, कारण जोशी सर तुम्ही किती आध्यात्मिक बैठक तिथंच आहे, गड तिथंच आहे आणि तो गड अभेद्य आहे, म्हणून तुम्ही आयुष्यात सुरक्षित आहात आणि गोंदवली करणार तुम्हाला आयुष्यभर तसं सुरक्षित ठेवून अभिजित चांगली. मला पण वाटायचं जोशी सरांच्या बाबतीत असं काय घडतंय, कारण एवढी आध्यात्मिक बैठक, एक तर राजकीय अभ्यास, उत्तम पत्रिकारिता असताना हा माणूस पुढे का गेला नाही. पण अभिजित मला काय एवढं अध्यात्मातलं कळत नाही, मी जोशी वहिनी सांगतात तेवढंच ऐकतो. पण तुझ्या मुलग्यात जे गुण आले की बाबा कोरोनाच्या काळात सिलेंडर मुलांना फ्रीमध्ये वाटा, मोफत वाटा, ती भविष्यातली आमदारकी जोशी सरांना मिळाली पण तुझ्या घरात अवतरली हे नक्की आहे. असं तुमच्या घराण्याचं नाव उज्ज्वल यशस्वी हो असे केदार वडिलांना विनंती करतो. आयुष्य तुम्हाला हाती ईश्वर चांगलं सांभाळून आणि पुढे आम्हाला कायम तुम्ही आदर्श म्हणून, शिक्षक म्हणून, गुरुतुल्य म्हणून कायम मार्गदर्शन लाभावं अशी ईश्वराला विनंती करतो. रामदेवता यांना वंदन करतो आणि रामपूरची ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांना मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष, केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर
या रामपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि यांच्या कार्यालयाचे अध्यक्ष आदरणीय विलासराव चव्हाण, वरदान सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय महेशजी कातकर, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र चव्हाण या अंकाचे संपादक आणि दैनिक साधूचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुभाषजी कदम, पत्रकार राजेशजी जाधव, सुरेशजी पवार, त्याचबरोबर डॉक्टर दादासाहेब नागपूर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार खोत सर, या मिलिंद हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभुणे सर, या गौरव समितीचे महाराष्ट्र राज्य गौरव समितीचे उपाध्यक्ष, या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि चतुरस्र व्यक्तिमत्व असलेले आदरणीय विनायक तांबे सर, त्याच्या केलेलं काम एक लक्षात ठेवा, रामपुरात यशस्वी व्हायचं असेल तर एक यशाचं गमक आहे, माणसांनी हुशारकी अजिबात मागू नये, मोठ्या मोठ्या गप्पा मारू नये, आणि दुसरा भाग केदारनाथाच्या भूमीमध्ये नम्रच राहायला पाहिजे. नम्रता हाच या ठिकाणचा स्थायी भाव आहे आणि त्या केदारनाथांनी आणि वरदानी मला आशीर्वाद दिलेले आहेत. कुठलंही कसलंही अवघड काम असू दे, केदार वरदानचा नमस्कार केला तर तुम्हाला सांगतो बाहेर ह्याला जाऊ दे, रत्नागिरीला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, निवडणूक असू दे, काय असू दे, काम होणार म्हणजे होणार. माझी जागृत अनुभव आहे, हे लक्षात ठेवा. वस्तुस्थिती आहे चांगली आहे भावना, आणि म्हणूनच नम्रता अंगी पाहिजे, सामंजस्य सहकार्य पाहिजे, सुसंवाद साधता आला पाहिजे. आता पत्रकारितेचं काम करताना 41 वर्ष रामपुरात काम करायचं इतकं सोपं नाही, पण तरी सुद्धा रामपुरात 41 वर्ष पत्रकारिता म्हणून काम केलेलं आहे. काही वेळेला शिबी हीच ओवी समजून काम केलेलं आहे, तेव्हा पाठीमागं कोण काय बोलते याची मी चिंता करत नाही. दोन लोक शिव्या देत असतील, दोन मोठं म्हणत असतील, काय नाही, त्याची काळजीच करत बसत नाही. आपल्याला पुढचं ध्येय गाठायचं असेल तर ही सगळी जी मरगळ आहे ती टाकून द्यावी लागते आणि पुढे जावं लागतं. मन शांत ठेवून आपण जायचं असतं, तरच काम होतात, नाही तर होत नाही. अनेक आमदारांनी घडवलं. आता तुम्हाला सांगतो, प्रमोद महाजन रामपूर सारख्या गावात आलेले आहेत माझ्या घरी, नितीन गडकरी आलेले आहेत भाजपचे, त्याचबरोबर हे भाजपचे आमदार काय किरकोळ म्हणजे सगळ्यांना निवडून दिले आपण. आमदार वसंत बापट कधी रेस्ट हाऊसला झोपलेले नाही, ते शिवाजीराव चव्हाणांच्या घरी मी राहत होतो इथे, तिथं त्या माच्यावर झोपायचे, घोगरी टाकून किंवा आपल्या बाजूला झोपायचे, इतकी स्थिती होती. आणि मग आमदार वसंत बापट असू दे, आमदार प्रभाकर आनंद संत असू दे, प्रभाकर म्हणजे अशोक मोडक असू दे, कितीतरी आमदार असे होऊन गेले की आपण त्यांना मदत केली, सगळं झालं, त्यांना निवडून आणलं. भाजपनं म्हणजे नितीन गडकरी मागे रत्नागिरी, मुंबई, नागपूर इथं घेतलं आणि मला 2 नंबरला ठेवलं. मला चीड आली, मग मी संजय केळकर पदवीधर मतदारसंघात उभे राहिले आणि मी त्यानंतर मग तुम्हाला सांगतो निवडणुकीत मी म्हणजे भूमिका घेतली, कुठल्याही स्थितीत त्या निवडणुकीत पाळायचं. कारण माझा सारखा प्रवास ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभागात असायचा, महाराष्ट्रात असायचा, मी तो केला. सगळ्यांच्या सहकार्याने मला कोकणातल्या लोकांनी मनस्वी प्रेम केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. कोकण हीच माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, पण जन्मभूमीच्या कर्मभूमी ही जास्त मी श्रेष्ठ मानतो. कारण या ठिकाणी सर्व लोकांनी मनापासून सहकार्य केलेलं आहे, तरच काम करता येतं. अकेली व्यक्ती कोई चना फोड़ भाग नहीं सकती, म्हणजे एकटा माणूस कधीच काही करू शकत नाही, सर्वांच्या सहकार्यानेच काम करू शकतो. आता आमदारांना बोलवलं त्यावेळी रमाकांत पवार आणि मी गेलो होतो, आमदारांनी सांगितलं आम्ही येतो. आता त्यांची काही कामं असतील नाही आहे,
पण या सगळ्या आमदारांना आपण मदत केलेली आहे, मनापासून मदत केलेली आहे, खिशाला साथ देऊन आपण प्रचार प्रसार केलेले आहे. आत्ताच्याच आमदारांचे नाही, सगळ्या आमदारांचे, आणि त्यांना मदत केलेली आहे. परमेश्वरानं भरपूर केलेलं आहे, काही प्रश्न नाही. आर्थिक प्रश्न आणि मध्यम स्वरूपात असू दे, पण मी समाधानी आहे. एक लक्षात ठेवा, पण काम करताना सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी काम करू शकतो. संजय निकम यांनी अंकाचं ग्रुप अतिशय देखणं तयार केलं, त्याबद्दल मी त्यांना सतशः धन्यवाद देतो. त्याचबरोबर रमाकांत पवार, आमचे कांबे सर आणि आपल्या रामपुरी एजुकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय शंकरराव साळवी साहेब, त्यांचाही फोन मला काल आला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही, नाहीतर प्रत्येक कार्यक्रमात रामपूरच्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला अण्णा हजर असतात. त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होत असं मी केदार वरदांचरणी प्रार्थना करतो. आपण सगळ्या मिळून एकत्रित राहिलो तर निश्चितपणे या रामपूरचा, या पंचक्रोशीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी एकटा म्हणतो मी करतो असं होत नाही. हो, एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी मिळून जर केलं, थोडा थोडा टेकू लावला तर निश्चितपणे काम होतं आणि ते यशस्वी होतं. रामपूर एक प्रगती करणारं गाव आहे, चांगल्या निरीक्षणाने बघितलं तर. आणि आज रामपूर सारख्या ठिकाणी मला आमचे जुने शिक्षक नाव ठेवतात, काय रामपुरात राहिले हे झाले, पण रामपुरातली हवा, पाणी आणि माणसं अतिशय महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आज जवळजवळ 50 वर्ष माझं रामपुरातलं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं मी या ठिकाणी केदार वरदान चरणी नतमस्तक होतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता प्रोफेसरांनी सांगितलं, मी आणि तांबे सर, मला गाडी अजिबात येत नव्हती एमईटी. तांबे सर आणि मी 2 जानेवारीला त्यांच्या गाडीवर मी ह्याला गेलो, रत्नागिरीला गेलो एमईटी आणायला. 2 जानेवारी 1991 गेलो. ती गाडीचा व्यवहार ठरला, मध्ये 2 मिनिटात सुटली होती. गेलो समाज कल्याण खात्याकडे. दोन्ही सरांचं काम झालेलं नव्हतं, शिक्षणाधिकारी डेप्युटी डायरेक्टर कामच करत नव्हते, म्हणजे समाज कल्याण करायचे. तिथे गेलो, ते म्हणजे अहो तिथं तुम्हाला आम्ही हे पाठवून देतो शिक्षण, तुम्हाला म्हणलं काय अक्कल आहे काय म्हणलं. समाज कल्याण अधिकाऱ्याचे क्लास 1 ऑफिसर तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही, शिक्षण खात्याची काही कळत नाही, मुकाटीनं तुम्ही मान्यता देता की नाही, तुमच्याकडे आहेत तर मागासवर्गीय नाहीत ना, आत्ताच्या आत्ता पत्र द्यायचं म्हणजे तुमच्याकडे बघतोच, आणि तुम्ही काय बोलताय त्याचं मी रेकॉर्डिंग केलं. म्हणलं लगेच म्हणजे पेपरला देतो, टीव्हीला पण देतो, लाज नाही वाटत. इतकं म्हणल्यानंतर लगेच तुम्हाला सांगतो, त्यांनी नाश्ता मागवला, चहा मागवला आणि लगेचच प्रभू सरांचे ऑर्डर काढले. होत नाही कसं काम व्हायलाच पाहिजे. शिक्षणाधिकारी शिक्षकांना 1 तारखेला पगार मिळत नसत. मुख्याध्यापक जे असायचे ते 4थी बँकेचे आल्यानंतर सही करायची का नाही करायची, त्यामुळे शिक्षकांना 2-2, 3-3 महिने मुख्याध्यापकांच्यामुळे पगारच मिळायचे नाही. मुख्याध्यापक सर्वे सर्वा ते म्हणतील ते, आणि शिक्षक तुला नमस्कार करायचा आणि मग म्हणतो आमचा पगार कोणाचा, ही स्थिती. आणि संस्था चालक मात्र आमच्या पाठीशी काय. पण काही मुख्याध्यापकांनी हुकुमशहा इथं अवस्था होती, अवस्था कठीण होती, त्यांच्या विरोधात आवाज मी उठवला, लक्षात ठेवा, एकट्याने. आणि त्यामुळं नाव त्यांचं घेत नाही, स्वर्गवासी झाले बिचारे. पण तुम्हाला सांगतो, 1 तारखेला पगार व्हावा म्हणून मी शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात गेलो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, बसलो तिथं 8 वाजले 9 वाजले, आणि मग त्यांच्या फायली होत्या टेबलच्या तिथे फेकून रात्री 12 वाजता वाजले. म्हणलं तुमच्या शासकीय कामात अडथळा आणलाय, मला अटक करायला लावा म्हणलं. पोलिसांची भीती कोणा मिळतात, पोलीस स्टेशन हे आमचं माहेर पत्रकारांचं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, त्यांना रात्री 12 वाजता परिपत्रक काढायला लावलं आणि शिक्षकांना त्या काळापासून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 1 तारखेला पगार मिळायला लागले. हे काम आहे. आणि काम करत असताना जी प्रेरणा दिली ती प्रभू चैतन्य गोंदावलेकर महाराजांनी दिली, या केदार वरदांनी दिली. कुठेही जाऊ देत, काय असू देत. आता हिंदीचं आंदोलन सांगितलं सगळं झालं, होत नाही कसं काम. पुण्याचे आयुक्त देऊन नमस्कार केला, राज्याचं नाटक केलं. अक्षरशः पुणे आयुक्तांनी, पोलीस आयुक्तांनी मला गाडी दिली, 1 इन्स्पेक्टर दिले,
आणि 2 तासात सगळ्या मान्यता मी मिळवल्या आणि आंदोलन महाराष्ट्राचं यशस्वी केलं. हिंदीला न्याय मिळाला. 5वी ते 10वी 6 तासिका केल्या. समान कशिका, समान भाषा, समान गुण, समान परीक्षा. होत नाही कसं व्हायला पाहिजे. 5वीची हिंदी बंद करत होते, मग सगळं बंद करा. आता तर शिक्षणाचा भट्ट्याबोध चाललेला आहे. कोरोनामुळे वाटोळ झालेलं आहे, लक्षात ठेवा. अशी स्थिती आहे. म्हणजे कल्पेश पाहिजे हे असे हुशार तर प्रश्न नाही. पण ते कधी कधी बोलताना खरोखर चांगलं झाडसानं बोलतात, करतो का नाही मला आठवत आहे. पण हे लक्षात ठेवा, करताना कामं करताना आता कार्यकर्ता म्हणल्यानंतर घरात जरा मॅडम आहेत तर आपण की काय आपली कापडीला झोळी निघालं बाहेर. त्यामुळे तुम्हाला सांगतो घरी अजिबात नाही. आणि बाहेर येताना 5-6 कार्यकर्ते बरोबर असायचे. त्यांचं जेवण खाण नाश्ता सगळं त्यांनी करायचं. पण करायचा शिबी ही ओळी समजून काम केलं. कार्यकर्ता मोठा कधी असतो, त्यांची बायको जेव्हा जास्तीत जास्त शिव्या देते, जास्तीत जास्त रागावते, त्यावेळी लक्षात ठेवावं की तो कार्यकर्ता खबर चांगला आहे. कारण घरात त्यांचं कबड्डीचा सामना होता. बस सहन केलं आणि त्यांच्यामुळे मला काम करतात. त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि सगळ्या कामात सहकार्य केले. कुठल्या फाईलमध्ये कुठलं परिपत्रक आहे, कुठलं पत्र आहे हे काढून येण्याचं काम मात्र त्यांनी भरपूर केलेलं आहे. आणि त्यामुळे मला कळतं कुठली फाईलमध्ये कुठल्या काय ते हे त्यांच्यामुळे कळलं. त्यानंतर लक्षात ठेवा, सर्व धर्म समभाव पाहिजे. सगळी माणसं या समाजात चांगली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, ब्रह्मपूजनी भगवान गौतम बुद्धांचे विचार, मानवतेला धरणारे विचार आणि त्याबरोबर आमचा हिंदुत्व धर्म यांची सांगड धरून आपण जर काम केलं तर निश्चितपणे कधी कुठं काही पडणार नाही. आणि म्हणूनच सर्व धर्म समभाव करीत असताना व्यक्तिगत आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. कुठल्याही धर्माची चेष्टा करता कामा नये हे मात्र लक्षात ठेवा. आणि केदारनाथ अध्यक्ष केदारनाथ सेवा मंडळ रामपूर यांना मी अल्पशी मदत म्हणजे एक भेट देतो. अल्पशी 5,000 रुपयाची ती त्यांनी स्वीकारवावी. यांचाही मी जे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांनी स्वीकार करावा. त्यांच्या असंख्य प्रेमानं मी भारावून गेलो. त्यामुळं थोडीफार मदत म्हणून मुख्याध्यापक मिलिंद हायस्कूल रामपूर शाळेसाठी मी 5,000ची देणगी देतो. त्यांनी स्वीकारावी. सगळ्यांना बोलवलं होतं. आता या कमिटीमध्ये मी आहे स्वतः, माझ्याबरोबर तांबे सर आहेत, हे सगळी कमिटी पूर्ण आहे याच्यामध्ये. पण ते आधारित समजा त्यांचे काय कार्यक्रम असतील किंवा त्यांची प्रॉब्लेम काय असेल त्यामुळे ते येऊ शकले नाही. अचानक मला जोशीदारांचा फोन की तुम्ही या काय. आणि मी सकाळी निघता माझा पाय झाला, मी पडलो गाडीवरून. हा कार्यक्रम झाला आणि आजचा कार्यक्रम सुद्धा योगायोगाने खरंच मी योगायोगच म्हणावं लागेल. म्हणजे सरांचे आमचे कुठेतरी रुळानुबंध किंवा चांगले संबंध आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून परमेश्वरांनी ही सगळी तरतूद अगोदरच करून ठेवलेली होती. तुम्ही येणार तरी पडले तरी तुम्ही येणार. सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक बाबतीने भरपूर सांगितलेलं आहे आणि आता वेळ पण झाले. पण सर ज्यावेळेस आम्ही या शाळेत आलो म्हणजे मराठी शाळेतून यावं त्यावेळेस नंतर मग सर मला वाटतं 75-74ला 73-74 आले. त्यावेळेस ते आम्हाला हिंदी विषय शिकवायचे. अत्यंत चांगल्या प्रकारे ते आम्हाला हिंदी शिकवलं. मला जर माझ्या भाषेमध्ये कुठलं बोलायचं झालं तर मराठी भाषा येते, पण हिंदी मला चांगली बोलता येते. मी उत्तमरित्या हिंदी बोलू शकतो कुठेही आहे. म्हणजे जसं जर बाहेर जाऊन मी बोललो तर दुसरा माणूस बोलू शकत नाही की हा माणूस मराठी. त्याला फक्त कारण जोशी सरच. जोशी सरांनी आम्हाला हिंदी इतक्या उत्तम प्रकारे शिकवलं की हे बोलले पडले. आणि असं मलाच नाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकवलं त्यांनी. पण शाळेत आल्यापासून त्यांच्यामध्ये संबंध आल्यानंतर आम्ही बघायचो की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यामध्ये त्यांची धडपड असायची की जेणेकरून चांगलं कसं घडेल, चांगलं कसं होईल. आम्ही त्या